नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही सध्या एक बातमी पाहिली असेल। त्या बातमीमध्ये काय सांगितलंय की मनोज जरांगे पाटलांचा जीव मारण्याची धमकी एका YouTube चॅनलवरती कमेंटद्वारे देण्यात आली आहे। म्हणजे ही धमकी नेमकी कोणी दिली आहे पहा, लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांना जीव मारण्याच्या धमक्या कोणी दिल्यात। सुरुवातीला पाहायला गेलं, मनोज जरांगे पाटलांनी जो विधानसभेचा निर्णय घेतलाय की काही मतदारसंघामध्ये उमेदवार द्यायचे आणि काही मतदारसंघात उमेदवार पाडायचे, हा जो निर्णय आहे तो प्रस्थापित लोकांच्या बुडाला आग लागण्यासारखा आहे। कारण त्यांना माहिती आहे मनोज जरांगे पाटलांनी प्रस्थापितांचं राजकारण संपवण्याचाच निर्णय घेतलाय। म्हणून कदाचित काही प्रस्थापित नेत्यांचे या ठिकाणी 90 पिलर असू शकतात, जेणेकरून ते कमेंटद्वारे अशा प्रकारे धमक्या देऊ शकतात। मग या ठिकाणी पाहायला गेलं तर त्यांना अनेक प्रकारचे नेते जवळचे वाटतायत, म्हणून मनोज जरांगे पाटलांच्या निर्णयाचा त्यांना राग येत असेल। कदाचित हे राग त्यांनी YouTubeच्या कमेंटद्वारे दाखवला असेल, म्हणून ही धमकी पाहिली गेली। सध्या कमेंटद्वारे जी धमकी दिली म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका आहे का? तर निश्चितच पाहायला गेलं, मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो प्रस्थापितांचं राजकारण संपवण्यासारखा आहे। म्हणजे याचा अर्थ विरोधकांचा सुपडा साफ होणार आहे का, याचा विचार करून करून सध्या मनोज जरांगे पाटलांना अशा प्रकारच्या धमक्या येण्याला सुरुवात झाली आहे। म्हणजे याचा अर्थ मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो तळागाळातील गोरगरीब लेकरांच्या कल्याणासाठी घेतलाय, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी घेतलाय, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी घेतलाय। म्हणून कदाचित प्रस्थापित लोकांना मनोज जरांगे पाटलांचा राग येत असेल की त्यांचा कदाचित राजकीय प्रक्रियातून सुपडा साफ होतो की काय। म्हणून सध्या पाहायला गेलं तर काही YouTube चॅनलवरती त्यांच्या खाली कमेंटद्वारे मनोज जरांगे पाटलांनी जी धमकी दिली आहे ती धमकी कशा प्रकारे आहे की मनोज जरांगे पाटलांची जे इच्छुक उमेदवार बोलवले आहेत त्या इच्छुक उमेदवारामध्ये आमचा एक उमेदवार गेला आहे आणि तो मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धोका पोहोचवू शकतो। म्हणजे अशा प्रकारची धमकी तुम्ही देऊन नेमकं काय साध्य करणार आहात? म्हणजे या ठिकाणी एक साधारण व्यक्ती जर पाहायला गेला तर अशा प्रकारची धमकी देऊच शकत नाहीये। कारण सध्या पाहायला गेलं तर राजकारणामध्ये काही पण होऊ शकतं। म्हणून कदाचित प्रस्थापित लोकांचा सध्या मनोज जरांगे पाटलांच्या विरोधातला राग मग या YouTube चॅनलवरती कमेंटद्वारे देण्यासाठी अनेक जण SMS पाठवत आहेत। म्हणजे याचा अर्थ काय आहे तर सध्या या कमेंटद्वारे तुम्ही SMS पाठवत आहात तर थोडं जपून पाठवा, जेणेकरून त्याची जर चौकशी झाली आणि तुम्ही जर त्याच्या सापळ्यात सापडलात तर भविष्यात काय होणार आहे याचा सुद्धा विचार करा। साधारण व्यक्तिमत्व नसणारे धमकी देणारा व्यक्ती जर बघितला असेल, प्रस्थापित नेत्यांचा व्यक्ती असू शकतो, कदाचित त्याला मनोज जरांगे पाटलाचा राग येऊ शकतो। कारण मनोज जरांगे पाटलांनी तळागाळातील लोकांना एकत्रित केलंय आणि विधानसभेचं रणशिंग फुंकारलंय। कारण त्यांनी काही मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतलाय आणि काही मतदारसंघात उमेदवार पाडण्याचा निर्णय घेतलाय। सध्या पाहायला गेलं तर 18 पगड जातींना एकत्रित घेऊन मनोज जरांगे पाटील विधानसभेमध्ये पदार्पण करत आहेत, राजकारणात उतरत आहेत, जेणेकरून तळागाळातील गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा आरक्षणाचा तिढा सुटला पाहिजे, प्रत्येक समाजाच्या समस्या सुटल्या पाहिजेत, या समस्या दूर झाल्या पाहिजेत। म्हणून कदाचित मनोज जरांगे पाटलांचा राग त्यांनी कमेंटद्वारे दाखवला असेल। पण सध्या एक निश्चितच काळजी घेण्यासारखी बाब आहे, कारण मनोज जरांगे पाटलांचे विरोधक अनेक ठिकाणी उभे आहेत, जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मनोज जरांगे पाटलांना विरोध करण्याचा प्रयत्न करत आहेत। जेणेकरून पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला की लगेच प्रस्थापित लोकांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात मराठाच उमेदवार देण्याचं ठरवलं आहे। हे पाहून सध्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की मनोज जरांगे पाटलांनी जो निर्णय घेतलाय तो गोरगरीब जनतेसाठी चांगला आहे। पण हेच 18 पगड जातीतील लोक एकत्र पाहून प्रस्थापित लोकांना 100% राग येत असेल आणि कदाचित हा राग ते YouTubeवर व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या कमेंटद्वारे दाखवत असतील। म्हणून कदाचित सर्व जनतेने लक्षात घ्यायला पाहिजे की सध्या पाहायला गेलं मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला धक्का पोहोचणं हे सोपी गोष्ट आहे का? तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक प्रस्थापित नेते मंडळी मनोज जरांगे पाटलांजवळ जाऊन 3दा विधानसभेचं काय कशा प्रकारे करायचं तर विचारत आहेत, जे की सध्या दिल्ली वारी करत होते, मुंबईची वारी करत होते, आता सध्या अंतरवालीची वारी करतायत। जेणेकरून त्यांचा महत्त्वाचा आमदारकीचा जो काही सुरुवातीला अर्ज भरणार असतील त्या अर्जाला मनोज जरांगे पाटलांचा पाठिंबा राहील अशा प्रकारची स्वतःमध्ये मनामध्ये एक विचार घेऊन मनोज जरांगे पाटलापाशी जात
जात आहेत. पण मनोज जरांगे पाटलांनी एक शब्द दिलाय की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला जो व्यक्ती पाठिंबा देणार त्याच व्यक्तीला मनोज जरांगे पाटलातील जे सोबतचे लोक आहेत 100% मराठा समाज असो, मुस्लिम समाज असो, प्रत्येक समाजातील व्यक्ती असो, त्यांना पाठिंबा देतील अशा प्रकारे त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलंय. म्हणून सध्या पाहायला गेलं अनेक 90 प्लेयर असू शकतात जेणेकरून मनोज जरांगे पाटलांना युट्यूब चॅनलवरती कमेंटद्वारे अशा प्रकारचं बोलू शकतात, पण त्या बोलण्याला आवर घाला. नाहीतर लक्षात ठेवा, इथून पुढे मनोज जरांगे पाटलांच्या जे काही तुम्ही व्हिडिओला कमेंटद्वारे धमकीसारखे SMS पाठवत आहात त्याच्यावर जर पडताळणी झाली, त्याच्यावर चौकशी झाली तर 100% भविष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, कमेंट करताय कोणाच्या सांगण्यावरून करतायत का स्वतःच्या इच्छेनुसार करतायत का 90 या ठिकाणी पिऊन सध्या करतायत हे थोडं लक्षात ठेवा. कारण सगळीकडे प्रत्येकाचं सध्या नजर आहे. मग ते प्रशासनाची सध्या कडे चोटपणे प्रत्येकावर नजर आहे. कोण व्यक्ती कोणाबद्दल काय बोलतोय, कारण या ठिकाणी अस्मिता महत्वाची. कारण मनोज जरांगे पाटलांनी जो लढा उभा केलाय तो गोरगरीब जनतेसाठी केलाय, प्रत्येक समाजासाठी केलाय. म्हणून प्रत्येक व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. हे पाहूनच प्रस्थापित लोकांच्या पोटात दुखताना दिसतंय. कदाचित या राजकीय नेते मंडळींना मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडायचा असेल, त्यांचे उमेदवार पाडायचे असतील, म्हणून कदाचित त्यांचा राग व्यक्त या युट्यूब चॅनलच्या कमेंटद्वारे करत असतील. म्हणून लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या कमेंट करते वेळेस तीनदा विचार करा. कारण या कमेंटवरून तुमचं भविष्य कशा प्रकारे बर्बाद होऊ शकतं हे स्वतः विचार करा. कारण प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांचं त्या कमेंटद्वारे सुद्धा लक्ष असतं. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलोय. कारण काही जास्त आवाक्याच्या बाहेर जाऊन काही जण कमेंट करत असतील तर ती आवर घाला. कारण सध्या आचारसंहिता चालू आहे. आचारसंहितेमध्ये कोणत्याही व्यक्तीबद्दल तुम्ही अशा प्रकारच्या कमेंट केल्या तर 100% भविष्यामध्ये तुम्हाला परवडणार नाहीयेत. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर आले. कारण तुम्ही कोणत्या नेते मंडळीच्या जास्त जोरावर कमेंट करण्याचा प्रयत्न करत असाल तर सध्या विचार करा. हेच सांगण्यासाठी तुम्हाला तीनदा व्हिडिओद्वारे सांगतोय. लक्षात ठेवा. ठीक आहे, तर थांबतो. धन्यवाद.